रत्नागिरी शहराला पाणी पुरवठा करणारं शीळ धरण जे आहे ते ओव्हरफ्लो झालेलं पाहायला मिळत आहे। आपण याच शीळ धरणाच्या सांडव्याच्या साईडला आलेलो आहोत आणि तुम्ही बघू शकता की डोळ्यांना सुखावणारं असं दृश्य या ठिकाणी पाहायला मिळतं आहे। कारण अजूनही बरेच ठिकाणी पाऊस जो आहे तो समाधानकारक झालेला नाही आहे। मात्र कोकणात पडणाऱ्या मुसळधार पावसानं या ठिकाणी जून महिन्यातच हे शीळ धरण जे आहे ते पूर्णपणे भरलेलं पाहायला मिळतंय। शहराला पाणी पुरवठा करणारं हे धरण तुडुंब भरून या ठिकाणी वाहताना पाहायला मिळतंय। त्यामुळे रत्नागिरी शहराचा पाण्याचा प्रश्न या ठिकाणी मिटलेला आहे। रत्नागिरी जिल्ह्यात कोसळणाऱ्या पावसामुळे धरण क्षेत्रामध्ये समाधानकारक पाऊस चाललेला आहे। धरण भरल्याने शहराला पाणी पुरवठा करण्याचा कालावधी देखील या ठिकाणी वाढवला जाणार आहे। रत्नागिरी शहराला शीळ धरणातून 90% पाणी पुरवठा या ठिकाणी केला जातो। त्याचप्रमाणे रत्नागिरी शहराला पाणी पुरवठा करणारी पानवल आणि चांदेराई अशी दोन धरणं देखील या ठिकाणी भरलेली पाहायला मिळत आहेत। तुम्ही बघू शकता की या धरणाच्या सांडव्यावरनं या ठिकाणी पाणी जे आहे ते ओव्हरफ्लो होताना पाहायला मिळतंय। जवळपास रत्नागिरी जिल्ह्यामध्ये जून महिन्यात आत्तापर्यंत म्हणजे आजपर्यंत जवळपास 600 मिलीमीटर पावसानं सरासरी या ठिकाणी ओलांडलेली पाहायला मिळते आणि जो दमदार पाऊस झालेला आहे त्यामुळे सध्या हे शीळ धरण या ठिकाणी ओव्हरफ्लो झालेलं आहे आणि त्यामुळे या शीळ हे मे महिन्यामध्ये हे शीळ धरण या ठिकाणी पूर्णपणे रिकामं झालेलं होतं। त्यामुळे रत्नागिरी शहराला एक दिवस पाणी पुरवठा केला जात होता। मात्र आता हे धरण पूर्णपणे या ठिकाणी ओव्हरफ्लो झालेलं आहे। त्यामुळे रत्नागिरी शहराची पाण्याची चिंता या ठिकाणी मिटलेली पाहायला मिळते। कॅमेरामन समित गजनेसह मी मनोज देले, TV9 मराठी, रत्नागिरी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।